बोला. नमस्कार. मी विठ्ठल दिवेकर. 2 दिवसापासून मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. माझ्या रास्त मागण्या आहेत की कडेठाणमध्ये असणारं वनविभागाच्या जमिनी आहेत त्या वनविभागाने ताब्यात घ्यावे यासाठी मी 6 वर्ष पाठपुरावा करत आहे. परंतु अद्यापही अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कोणतीही अशी ठोस भूमिका घेतलेली नाही. फक्त कागदपत्रित विषय आजपर्यंतही चाललेला आहे की अतिक्रमण काढू तुम्ही थांबा, अतिक्रमण काढू तुम्ही थांबा. अगदी 31 ऑक्टोबर 2025पर्यंत त्यांनी लेखी निवेदनही दिले होते की 31 ऑक्टोबरपर्यंतच आम्ही अतिक्रमण काढू. त्या पद्धतीने आम्ही 2 उपोषणं स्थगित केली. परंतु आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत हे अतिक्रमण निघत नाही, गायरान क्षेत्रातील असेल, फॉरेस्ट क्षेत्रातील असेल, तोपर्यंत आम्ही उपोषण हे पूर्ण करणारच आहे. त्यांनी कितीही दिवस लावले तरी काही अडचण नाही. जलजीवन योजनेचा पण विषय आहे. जलजीवन योजना पण आमची अर्धवटच आहे. तोही प्रश्न त्यांनी मार्गी लावला पाहिजे जलजीवन योजनेचा. कारण आमच्या ग्रामस्थांची पाण्याची भरपूर अडचण आहे. जे आम्हाला ह्या वर्षी जाणवली. आमच्या महिला भगिनी असतील किंवा काही कुटुंब असतील अगदी पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टदाराने जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जलजीवन योजनेचे काही लोक असतील त्यांनीही आम्हाला लेखी निवेदन दिले आहे की योजना पूर्ण करू. परंतु आमच्या नळाला पाणी, आमच्या गावातील नळाला किती दिवसात पाणी येणार ते त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि ते पण आमरण उपोषण आम्ही थांबवतो. तिसरा विषय असा आहे की आमच्या सांजोबा चौकापासून ते कडेठाण गावापर्यंत स्ट्रीट लाईटिंगचे खांब होते. ते काही दिवसापूर्वी काढून टाकण्यात आले आणि ते अगदी आज बंगाराच्या स्वरूपात आहेत. तेही खांब जे असतील ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ग्रामपंचायत असेल यांनी 2 दिवसात उभं करण्याचा प्रयत्न करावा आणि मग आम्ही तोही विषय थांबवू.